नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एखाद्या देशामधला जर प्रधानमंत्री अडाणी असेल तर त्या देशामधल्या शिक्षणाची पूर्ण वाट लागते. आज आपल्या देशामधले जवळपास 22 लाख विद्यार्थी हे संकटात सापडलेले आहे, चिंतेमध्ये आहे. कारण की परवाच्या दिवशी त्यांचा झालेला पेपर हा लीक झाला होता. त्याचे प्रश्न फुटलेले होते, पेपर फुटी झालेली होती आणि त्याच्यामुळे सरकारने ही परीक्षा रद्द केलेली आहे. आता आज तशा बातम्या येत आहेत, हे तर तुम्हाला माहीत झालंच असेल. पण ही नीटची परीक्षा म्हणजे काय आहे अनेक लोकांना माहीत असेल तरी सांगते, की जर का तुमच्या पाल्यांना 12वी नंतर मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं असेल, मेडिकल लाईनला जायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, तर नीटची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणून एक सरकारचीच एजन्सी आहे, ती दरवर्षी घेते 2016 पासून. ही एजन्सी परीक्षा घ्यायला लागलेली आहे तेव्हापासून पेपर फुटीच्या बातम्या भरमसाठ वाढलेल्या आहे. या नीटनी तर गेल्या 5 वर्षात 4 वेळा चुका केलेल्या आहेत. 2024मध्ये पण अशाच बातम्या होत्या, अशाच गोष्टी झालेल्या होत्या. तेव्हा पेपर त्यांनी रद्द केला नव्हता. यावेळेला रद्द करण्याची नौबत का आली तर थोडं नाही, 600 मार्काचा पेपर फुटला होता. प्रश्न व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्रामवर 5-5, 10-10 लाखाला पेपरमधले 600 मार्क मिळण्याची गॅरंटी जी आहे ती विकली जात होती. 3 तारखेला पेपर होता. 3 मेला असलेला पेपर 1 मेला सोशल मीडियावर काही लोकांना मिळाला, पैसे देणाऱ्या लोकांना मिळाला, अनेकांना मिळाला नाही. काही लोकांना त्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. पण आता आज पेपर झाल्याच्या नंतर 10 दिवसांनी हे पूर्ण जे आहे ते उघड झालेलं आहे. हे पूर्ण लोकांनी स्क्रीनशॉट दाखवले, त्यांच्यापर्यंत कसे 1 तारखेलाच पेपर आले हे दाखवले. तेव्हा कुठे भांडाफोड झाला आणि याचे कनेक्शन डायरेक्ट आता नाशिकपर्यंत येत आहे. आणि संशयित जी व्यक्ती आहे, यादव म्हणून काय आडनाव आहे त्यांचं वाटतं, ही व्यक्ती नाशिकमध्ये राहते. स्वतःचे आयडेंटिटी बदलण्यासाठी त्यांनी काय वेगवेगळे चेहरे मोहरे बदलले, वेषांतर करण्याचा प्रयत्न केला, सगळं केलं. सध्या चौकशी चाललेली आहे. पण ही घटना अशी कशी काय होते तुम्ही विचार करा. 22 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. बरं असंच नाही की ते प्रत्येकजण बाबा आपल्या घरातून उठून गेलं कुठेतरी शेजारी दुकानात चाललो किराणा, असं नाही दिलेलं आहे त्यांनी. अहो, पोरांचे मायबाप अनेकांची ऐपत नसते, पण आपलं पोरगं डॉक्टर व्हावं म्हणून घर विकतात, शेती विकतात, जमीन विकतात, सोनं नाणं विकतात, बैलजोडी असलेली विकतात, काहीही विकतात की आपल्या पोराला ह्याचे क्लास लावू दे बाबा, ह्याची फी भरू दे बाबा म्हणून. अनेक लोक 3 तारखेला पेपर होता म्हणून मोठ्या मोठ्या शहरामध्ये 3 तारखेपर्यंत रूम करून राहिले होते. आणि ते आता त्यांनी रूमा सोडल्या, निघून गेले, घरी गेले. आता ते निवंत राहिले. आणि आता कळते पेपर आता जो आहे तो रद्द केलेला आहे. रद्द केला म्हणजे परत होईल, पण परत कधी होईल याची काहीच गॅरंटी नाही. म्हणजे आता किती दिवस थांबायचं या मुलांनी. आता उन्हाळा लागलेला आहे, ॲडमिशन सुरू होतात. त्या ॲडमिशनच्या आधी ही नीटची परीक्षा होणार आहे का? रिझल्ट लागणार आहे का? वर्ष 2-2 वर्ष लोक अभ्यास करतात त्याचा. पोटाला चिमटा काढून आलेले ते पोरं असतात. एखादी विद्यार्थी एखाद्या घरामध्ये जर अभ्यास करत असेल, परीक्षा देत असेल ना, तर ती परीक्षा एका विद्यार्थ्याची नसते, अख्खं फॅमिली परीक्षा देत असते. आणि हे सगळं जे काही झालं त्याच्यानंतरही रिस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट आहे का? आता ही परीक्षा झाली, परीक्षा घेण्याचं काम हे सगळं कोणाअंतर्गत येतं? आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब काय करत आहेत? जाऊन बघावं की एखादं स्टेटमेंट आलं आहे का? 3 दिवसापासून विद्यार्थी चिंतेत आहेत. आज तर ते आंदोलन झालं खूप मोठं. NSUच्या म्हणजे काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने खूप मोठं आंदोलन केलं ह्या पेपर फुटीच्या विरोधात. की असं कसं काय करू शकता? म्हणजे तुम्ही एकीकडे तिसरी इकॉनॉमी, $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणायचं, विश्वगुरू झालं म्हणायचं, ह्या देशाला मागे टाकलं, त्या देशाला मागे टाकलं, मोदीशिवाय कसं पान हलत नाही, भारत कसा जगात भारी झालेला आहे वगैरे वगैरे. नुसत्या कहाण्या सांगून सांगून तुम्ही साधी एक परीक्षा घेऊ शकत नाही. गेल्या 10-12 वर्षामध्ये जर पेपर फुटीचे आकडे सांगतो म्हटलं ना, तर हे आकडे 100च्या वर जातात सबंध देशभरामध्ये. तलाठी भरतीचा पेपर फुटतो, कुठल्या तरी जजच्या परीक्षेचा पेपर फुटतो, कुठल्या तरी तालुका लेवलचा पेपर फुटलो, जिल्हा अधीक्षकाचा पेपर फुटतो. इतके पेपर फुटी झालेली आहे. मी याच्या आधी 3-4 व्हिडिओ त्याच्यावर बनवलेले आहेत, हवं तर जाऊन बघा. पण धर्मेंद्र प्रधान जे आपले शिक्षण मंत्री आहे, तुम्ही जाऊन बघा, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे का की काळजी करू नका, पेपर लवकरच होतील, आपण तुम्हाला 8 दिवसात तारीख कळेल. अरे विद्यार्थी वाट बघत आहेत ना की कधीतरी शिक्षण मंत्री येऊन काहीतरी सांगतील बाबा.
आता ठीक आहे, तुम्ही जबाबदारी घेणार नाही हे तर आम्हाला माहीतच आहे की तुम्ही माफी मागणार नाही, तुम्हाला सॉरी फील होणार नाही, तुम्हाला वाईट नाही वाटणार की अरे यार एवढा मोठा पेपर फुटतो नीटचा, संपूर्ण देशभरातले विद्यार्थी जे पेपर देतात तो पेपर फुटतो, ह्याचं त्यांना काहीच वाईट वाटलेलं नाही आहे. तर वाटलं असं तर त्यांचं ट्विटर हँडल जाऊन बघा, वेगळेच त्यांच्या पोस्टी चाललेल्या आहेत, कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये काहीतरी त्यांचं चाललेलं आहे. अरे तुमची जी जबाबदारी आहे ती तरी पूर्ण करा ना, बाकीचे धंदे नंतर करत बसा. पण एक ट्विट नाही, एक वाक्य नाही, एक स्टेटमेंट नाही, पत्रकारांनी पण त्यांना प्रश्न विचारला नाही, पत्रकारांनी सरकारला प्रश्न विचारला नाही. हा देश कुठे कोण चालवत आहे का नुसते फोटो, कुठल्या तरी मंदिरात काल गेले, कुठल्या तरी मंदिरात आज गेले, एवढेच फोटो सगळीकडे येत आहेत आणि त्याच परसेप्शनवर म्हणजे लोकांना असं वाटतंय की भारी भारी चाललेलं आहे. पण देशामध्ये कायदा व्यवस्था सुव्यवस्था तुम्ही बघा, सगळं बिघडलेलं आहे. शाळा कॉलेजेस तर अवस्था अत्यंत बेकार आहे. रिसर्चवरचं फंडिंग यांनी कमी केलं आहे. तिकडे अमेरिका 3.5% खर्च करते, तो जपान 2.5% खर्च करतो GDPच्या, भारत 0.5% खर्च करतो रिसर्चवर, एवढी मोठी लोकसंख्या असल्याच्या नंतरही. म्हणजे शिक्षणाकडे यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. हे नीटच्या पेपरचं जे काही झालेलं आहे याची जबाबदारी घेतली पाहिजे. ह्या शिक्षण मंत्र्यांनी तर राजीनामा द्यायला पाहिजे, कारण त्यांच्या काळामध्ये असं कसं काय होऊ शकतं. पेपरफुटी याच्या आधी होत नव्हती. 10-12 वर्षाच्या आधीचे तुम्ही सगळे रेकॉर्ड्स बघा, असे पेपर फुटत होते का म्हणून. हे परत फुटत आहेत कारण की कडक शिक्षा नाही दिल्यात. याच्या आधी कितीतरी पेपर तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा पेपर फुटीचे. कडक शिक्षा जर झाली असती, घाला बरं आतमध्ये, कधीच बाहेर येणार नाही पेपर फुटी करणारी प्रत्येक व्यक्ती, पेपर फुटलेला पेपर घेणारी व्यक्ती, सगळ्यांना शिक्षा करा या रॅकेटमध्ये असणाऱ्या. आत्ताच्या आत्ता बघा पुढचा पेपर कसा फुटतो, नाही फुटणार. पण हे शिक्षा करणार नाही. यांनी जर 2024ला शिक्षा केली असती तर आज ही नौबत आली नसती. पण 2024ला पण त्यांनी खुलं सोडलेलं आहे. आणि अनेक लोक तर म्हणतात हे नीट वगैरे जो आहे ना, काही गरीब विद्यार्थ्यांना ते पास केल्याचं दाखवतात, पास करतातही. पण मोठा घपला, मोठा असं हे आहे की जे आपापल्या लोकांना पास करण्याचं त्यांचं चालतं. खूप वरच्या लेवलला घोळवतात, जे कुणालाच कळत नाही, कुणाला समजूही शकत नाही, अशा लेवलला आलेले आहेत हे सगळे आजची आपल्या देशाची अवस्था. आणि त्याच्यामुळे आपण यांना जबाबदारीने प्रश्न विचारलेच पाहिजे. अनेक लोक मला सतत म्हणतात की अरे तुला काय प्रॉब्लेम आहे मोदीपासून, तू काय मोदीच्या विरोधात बोलते. अरे बाबा, मी मोदीच्या सपोर्टमध्ये 5-6 वर्ष बोललेली आहे. तुम्ही 2016, 17, 18ला जाऊन बघा, विचारा माझ्या विद्यार्थ्यांना की हे कसं चांगलं आहे वगैरे, मी लय कौतुक केलेलं होतं. पण नंतर जी देशाची अवस्था त्यांनी वाट लावलेली आहे ना, त्यामुळे मला काळजी आहे माझ्या देशाची. मला कुठल्या पंतप्रधानाची, कुठल्याही पक्षाची काळजी नाही आहे. माझा देश चांगला चालला पाहिजे आणि आज देशाची तिजोरी मी त्यांच्याकडे दिलेली आहे, चाब्या त्यांच्याकडे आहे. आज त्यांना मी चौकीदार म्हणून बसवलेलं आहे. चौकीदार तुम्ही जेव्हा सोसायटीला बसवता तेव्हा आज जो चौकीदार आला त्यालाच प्रश्न विचारता तुम्ही, का रे बाबा काल का नव्हता, कसं काय हे आतमध्ये आले तुला कळलं नाही. आधीच्या चौकीदाराला नाही विचारत, म्हणून प्रश्न त्यांनाच विचारले पाहिजे. आणि हे जे काय झालेलं आहे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मोठं आंदोलन जे आहे ते आता उचललेलं आहे. बघूया, राहुल गांधी यांनी पण मोठं ट्विट केलं. ते तर म्हणतात की हे गोरगरिबांच्या शिक्षणासोबत खेळ चाललेला आहे, पेपर व्हॉट्सअपवर यायला फिरायला लागलेले होते वगैरे वगैरे. हे त्यांचं ट्विट एकदा पॉज करून वाचून घ्या. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कळवा. तुमचे कोणी घरातले मुलं मुली होते का ही परीक्षा देणारे, तर त्यांची काय हालत आहे, काय वाटतं त्यांना, किती इन्सिक्युरिटी आलेली आहे. कारण पुढे ज्यांना परीक्षा द्यायची आहे ना, ते सुद्धा टेन्शनमध्ये आलेत. त्यांनाही कळत नाही आहे की कसं होणार आमचं, पुढे येणारे पण पेपर असेच फुटत राहणार का, मग या देशामध्ये काही शाश्वती आहे का. अरे लोक देश सोडून निघून जात आहेत, सगळे श्रीमंत लोक देश सोडून निघून जात आहे, कारण टॅक्स तुम्ही अमेरिकासारखा घेता आणि व्यवस्था काहीच देत नाही. एवढी साधी तुम्हाला एक साधी परीक्षा घेणं होत नाही चांगली, काय तुम्ही देशाचं नाव रोशन करणार आहे. हे अशा लोकांनी लवकरात लवकर घरी बसलं पाहिजे. आणि तडफदार, एकदम तेजस्वी आणि प्रामाणिक असलेले लाखो लोक आहेत आपल्या देशामध्ये, अशा लोकांना आपण सत्तेवर बसवलं पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा येऊ द्या. थांबते. धन्यवाद.